नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 6वे घातांक याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी यांच्या घातांकांचे नियम समजावून घेतले. आता आज आपण गुणाकार आणि भागाकारांचा घात यांचे नियम समजावून घेऊ. खालील उदाहरणांचे निरीक्षण करून कोणता नियम मिळतो ते पाहू. उदाहरणार्थ 2 गुणिले 3 कंसाचा चौथा घात म्हणजे 2 गुणिले 3 हे 4 वेळेला या कंसाचा गुणाकार केल्यावरती आपल्याला 2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात हे मिळतं. आणि दुसरं उदाहरण आहे, म्हणजेच या कंसामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांचा घात हा किती असतो, जी संख्या दिलेली आहे घातांकामध्ये तीच संख्या असते, म्हणजे 4. म्हणजे 2चा पण 4 वेळेला गुणाकार आणि 3चा पण 4 वेळेला गुणाकार. तसंच इथे 4/5 या कंसाचा घात किती दिलेला आहे, इथे घन म्हणजे तिसरा घात दिलेला आहे. त्याप्रमाणे इथे 4चा पण 3 वेळेला गुणाकार आणि 5चा पण 3 वेळा गुणाकार. मग आता यावरून आपल्या काय लक्षात येतं, जर ए व बी या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि एम ही पूर्णांक संख्या असेल तर ए गुणिले बी कंसाचा एम वा घात म्हणजे एचा पण एम वा घात आणि बीचा पण एम वा घात. त्याचप्रमाणे A/B कंसाचा जर एम वा घात असेल तर एचा पण एम वा घात आणि बीचा पण एम वा घात. आता एचा एम वा घात कंसाचा एन वा घात म्हणजे घातांकित संख्येचा घात. म्हणजे इथे एम ही काय आहे, एची घातांकित संख्या आहे आणि एन ही या पूर्ण कंसाची घातांकित संख्या आहे. मग ते उदाहरणार्थ आपण समजून घेऊ. 5चा दुसरा घात आणि कंसाचा तिसरा घात म्हणजेच 5चा दुसरा घात इथे प्रत्येक वेळेला लिहिलेला आहे. म्हणजे 5चा दुसरा घाताची तिसरा घात म्हणजे 5च्या दुसऱ्या घाताचा 3 वेळेला गुणाकार इथे घन केलेला आहे. म्हणजे आता पाया इथे समान आहे 5, म्हणून या दोनांची काय झाली, बेरीज झाली घातांकांची. ती आली 2 + 2 + 2 म्हणजे 2 किती वेळेला आले, 3 वेळेला आले. म्हणजे 5चा दुसरा घात गुणिले 3 म्हणजे 5चा 6वा घात हे आपल्या इथे लक्षात येते. उदाहरणार्थ दुसरं बघा, 7चा वजा दुसरा कंसाचा वजा 5 म्हणजे 1 व 7चा वजा दुसरा छेद कंसाचा 5वा घात म्हणजेच या 7चा दुसरा घातचा 5 वेळेला गुणाकार केलेला आहे इथे, म्हणून तो आला 1/7चा वजा 10वा म्हणजे याची गुणाकार व्यस्त संख्या किती आली, 7चा 10वा घात. हे सूत्र काय आलं इथे, एचा वजा एम वा घात बरोबर 1/एचा एम वा घात. उदाहरण बघा, 2/5 या कंसाचा वजा दुसरा घात आणि या पूर्ण कंसाचा पुन्हा तिसरा घात म्हणजे 2/5चा वजा दुसरा घातचा 3 वेळेला गुणाकार केलेला आहे. मग तो किती येतो, 2/5 कंसाचा वजा 6वा घात. म्हणजे सूत्र काय येतं, एचा एम वा घात कंसाचा एन वा घात. मग ते एचा एम वा घातचा गुणाकार किती वेळेला येईल, तो एन वेळेला येईल. म्हणून एचा एम वा घातची बेरीज करायची, कारण पाया समान आहे, गुणाकारात घातांकाची बेरीज होत असते. त्याप्रमाणे एचा एम गुणिले एन वा घात. वरील उदाहरणावरून हा नियम आपल्याला मिळतो. आपल्या काय लक्षात येतं यावरनं, जर ए ही शून्येतर परिमेय संख्या व एम आणि एन या पूर्णांक संख्या असतील तर एचा एम वा कंसाचा एन वा घात बरोबर एचा एम गुणिले एन म्हणजे एचा एम एन घात. घातांकाचे नियम लक्षात ठेवा. जर ए आणि बी या शून्येतर परिमेय संख्या एम आणि एन हे पूर्णांक असतील तर एचा एम वा गुणिले एचा एन वा बरोबर एचा एम वा अधिक एन वा घात. एचा एम वा घात भागिले एचा एन वा घात बरोबर एचा एम वजा एन वा घात. एचा 1 घात पहिला घात बरोबर एचा 0वा घात बरोबर 1. एचा वजा एम वा घात बरोबर 1/एचा एम वा घात. ए आणि बी कंसाचा एम वा घात म्हणजे एचा पण एम वा घात आणि बीचा पण एम वा घात. A/B कंसाचा एम वा घात म्हणजे एचा एम वा घात छेद बीचा एम वा घात. एचा एम वा घात कंसाचा एन वा घात म्हणजे एचा एम गुणिले एन म्हणजे एम एन घात.
आणि ए छेद बी कंसाचा वजा एम म्हणजेच बी छेद ए कंसाचा एम व घात म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या इथे त्याची येते. सराव संच 29 बघा.